नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. विषय फार गंभीर आहे आणि ऐका जरा व्यवस्थित बारकाईनं. मी जे काय सांगतोय ते खरोखर ऐका. मी आज बातमी पाहिली, ती घटना पाहिली. त्या स्पेन मधून आलेल्या दाम्पत्यावर झारखंड मध्ये म्हणजे त्यांनी अगदी खाली कन्याकुमारी पासून सगळा भारत त्या बाईक वरती फिरून काढला आणि झारखंड मध्ये जाऊन त्या स्पेनची जी कोणी महिला होती, तिचा नवरा होता, तिच्या नवऱ्याला काहीतरी बांधून मारून त्या बाईवरती त्या झारखंड मध्ये 7 ते 8 जणांनी सामूहिक बलात्कार केला. तिच्यानंतर तिने व्हिडिओ शेअर केला. पण एक गोष्ट माझ्या मनाला फार खटकली, ती म्हणजे साले ही लोक या देशामध्ये आज ज्या पद्धतीने येत आहेत, बाहेरची लोक, बाहेरच्या जगातली लोक या देशाला पाहण्यासाठी येत आहेत, इथली संस्कृती जगण्यासाठी येत आहेत. इथं आल्यानंतर त्यांच्या वाट्याला जर हे जाणार असेल तर आपल्या देशाची प्रतिमा त्यांच्या नजरेमध्ये काय जाते? हा साधा प्रश्न आहे. आता हे झारखंड मध्ये झालं, ही उघड बाब झाली. पण आजही आपल्या राज्यात असो किंवा देशाच्या कानाकोपऱ्यात जेव्हा हे फॉरेनर्स लोक खास करून फिरायला येतात, आपल्या लोकांकडून त्यांना चांगली वागणूक मिळत नाही. तुम्ही कित्येक वेळा, मी आज अनेक अशा लोकांचे युट्यूबवर चॅनल आहेत, यांचे सगळे व्लॉग पाहतो किंवा अनेक त्यांच्या व्हिडिओ पाहतो. कधी कधी या सगळ्या गोष्टी फार मनाला वाईट वाटून देतात की साले हे आपले पाहुणे आहेत आणि इथं आल्यानंतर त्यांना जर असली गोष्ट भोगायला लागत असेल तर याच्यासारखं दुर्दैव आपली नाहीये का? कारण आपली घाणेरडी अवलादी लोक, जे आपली असले नालायक अशिक्षित लोक आहेत, ज्या या सगळ्या गोष्टी करण्यासाठी अगदी प्रवृत्त होत असतात, मला असं वाटतं समाजामध्ये असल्या प्रवृत्त्या पूर्णपणे समूळ नष्ट कराव्या लागतील. कारण स्पेन मधली स्त्री असो, आपल्या देशातली असो, नाही तर आपल्या घरातली असो, तर कुठलीही असो, ती स्त्री आहे आणि त्या स्त्रीचा आदर राखणं आपल्या भारताची खरी संस्कृती आहे. पण हे सगळे नामर्दाच्या अवलादी, घाणेरड्या या असल्या काहीतरी गोष्टी करतात आणि आपल्या देशाला काळीमा फासण्याचे काम ही सगळी लोक करतात. काय वाटलं असेल त्या बाईच्या मनाला जेव्हा 7 ते 8 जणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला? काय तिचं मन झालं असेल याचा विचार देखील करवत नाहीये. ती बिचारी त्या स्पेन मधून इथं फिरण्यासाठी आली. उद्या साला आपलं जर एखादं तिथं जर कोण गेलं आणि त्याच्यासोबत जेव्हा अशी घटना होईल, काय आपल्यावर त्या वेळेला ती सगळी परिस्थिती ओढावली जाईल याचा विचार न केलेला बरा आहे. आणि त्या स्त्रीला किंवा त्या बाईला आणि त्या दोघांनाही मला असं वाटतं भारत सरकारने पाठिंबा द्यावा आणि ती जी घाणेरड्या काही 7-8 जणांच्या त्या भिकारचोट अवलादी आहे त्यांना थेट फाशीची शिक्षा सुनवावी आणि या प्रकरणाला त्या बाईला न्याय मिळवून द्यावा, एवढंच मी सांगतो. आणि येणाऱ्या बाहेरच्या पाहुण्यांचं आणि इथल्या राज्यातल्या स्त्रियांचं, कुठलीही स्त्री असो, तिचा आदर करायला शिका, कारण वेळ कधीही कोणावरही येऊ शकते.